नमस्कार मित्रांनो, मी पदम जैन आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे डबल अकॅडमी मध्ये। मित्रांनो, वन विभाग किंवा वनरक्षक ही जी परीक्षा आहे TCS घेणार आहे आणि TCS न कोणते प्रश्न जास्त विचारलेले आहेत, कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत, कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज दिलेलं आहे, हे सगळी माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे। तर मित्रांनो, ही जी माहिती आहे ही 1-2 मिनिटांमध्ये किंवा 1-2 पेपर पाहून काढलेली नसून ही संपूर्ण आतापर्यंतच्या TCS ने ज्या 5 परीक्षा घेतलेल्या आहेत या 5 परीक्षांचे ज्या ठिकाणी प्रत्येक पेपरमध्ये कोणत्या टॉपिकला किती प्रश्न विचारलेले आहेत या सगळ्या गोष्टी ध्यानात धरून या ठिकाणी बेरीज वजाबाकी करून तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। आणि हा जो सार सुद्धा आहे, हा सार जे TCS चं लेटेस्ट सर्वात जास्त खपाचं पुस्तक आहे, बेस्ट सेलर, जे या ठिकाणी बी पब्लिकेशनचा, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळतील। तर मित्रांनो, TCS न 2021 ते 23 पर्यंत झालेल्या पेपरमध्ये कोणत्या टॉपिकवर जास्तीत जास्त भर दिली आहे हे या ठिकाणी आपण पाहणार आहे। तसंच मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व परीक्षांचे अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी काय मिळत राहणार आहेत आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायचा आहे। तर मित्रांनो, पहिला जो आपला विषय आहे, मागील प्रश्नपत्रिका बारकाईने पाहिल्यास आपल्याला या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या गोष्टी या ठिकाणी काय आलेल्या आहेत लक्षात येत आहे की या ठिकाणी पहिला जो टॉपिक आहे तो हा या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता। तर या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता या टॉपिकवर कोणकोणत्या जास्त प्रश्न विचारलेले आहेत। तर मित्रांनो, बेसिक अंकगणिताच्या ज्या कन्सेप्ट आहेत, उदाहरणार्थ संख्या ज्ञान असतील, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या टॉपिकवर त्यांनी सुद्धा काही प्रश्न, बघा परीक्षा कोणतीही असू द्या, परीक्षा कोणती जरी असली तरी त्यांचा एक पॅटर्न असतो, प्रश्न विचारण्याचा एक पॅटर्न असतो। साधारणतः या परीक्षेमध्ये 30% प्रश्न इझी असणार, 40% प्रश्न हे मीडियम असणार आणि 30% प्रश्न हे हार्ड असणार। तर हा एक प्रत्येक परीक्षेचा पॅटर्न असतो आणि या पॅटर्ननुसार या ठिकाणी यांनी जे इझी प्रश्न घेतलेले आहेत ते बेसिक गणिताच्या कन्सेप्टवर, तसेच या ठिकाणी बॉडमॉसचे जे रूल आहेत या बॉडमॉसच्या रूलवर यांनी जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला गणिताचे 2-3 टॉपिक आहेत त्यावर काय विचारलेले आहेत। नंतर मित्रांनो, या ठिकाणी शाब्दिक गणिताबरोबरच यांनी बुद्धिमत्ताचे प्रश्न या ठिकाणी जास्तीत जास्त विचारलेले आहेत। साधारणतः तुमचा जर या ठिकाणी पेपर जो आहे वनरक्षकसाठी 15 गुण आहेत, 15 गुण मध्ये प्रश्न आहेत साधारणतः 4 ते 5 प्रश्न यांनी बुद्धिमत्ता या ठिकाणी गणितावर विचारलेले आहेत आणि 10 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला बुद्धिमत्तावर विचारले जाणार आहेत। त्यामुळे तुम्हाला या दोन्ही याचा काय अभ्यास करायचा। बघा, यांनी जे कोणते टॉपिक फोकस केलेले आहेत तर तो महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी आहे की वेन आकृत्या किंवा वेन डायग्राम। यांनी वेन डायग्रामवर जास्त करून फोकस केलेला आहे। वेन डायग्राम हा जो आकृत्या आहेत या ठिकाणी उदाहरणार्थ जे वेन डायग्राम असतात या ठिकाणी एकावर एक, तर ह्या अशा प्रकारचे डायग्राम असतात याच्यावर फोकस केलेला आहे। नंतर या ठिकाणी यांनी सिटिंग अरेंजमेंट, हा जो सिटिंग अरेंजमेंट नावाचा चॅप्टर आहे याच्यावर सुद्धा यांनी फोकस केलेला आहे। दिशा चॅप्टर आहे, गाळलेल्या जागा आहेत, नातेसंबंध, कॅलेंडर, आकृत्यावर आधारित प्रश्न यांनी जास्त फोकस केलेला आहे। आणि या ठिकाणी काही ठिकाणी यांनी इनपुट आउटपुट नावाचा जो चॅप्टर आहे याच्यावर फोकस केलेला आहे आणि कोडिंग डिकोडिंग, ज्याला आपण कोडिंग डिकोडिंग म्हटलं जातं, तर या कोडिंग डिकोडिंग वर यांनी जास्त प्रश्न विचारले आणि सर्वात जास्त प्रश्न जर यांनी विचारले असतील तर ते विचारलेले आहेत नंबर सिरीज। काय नंबर सिरीज म्हणजे अंक मालिका आणि अक्षर मालिका या टॉपिकवर यांनी काय प्रश्न विचारलेले आहेत। तर मित्रांनो, आता पुढचा जो टॉपिक आहे तो मराठी व्याकरण। मराठी व्याकरण मध्ये यांनी 50% पेक्षा जास्त वेटेज, बघा 5 प्रश्न यांनी विचारलेले आहेत उतार्याला। 5 प्रश्न यांनी कशासाठी विचारलेले आहेत, उतार्यासाठी 5 प्रश्न विचारलेले आहेत। आणि बाकीचे जे प्रश्न आहेत यांनी बाकी आता उरलेले जे बाकी प्रश्न आहेत त्यापैकी 50% वेटेज उतारा सोडून 50% वेटेज यांनी शब्दसंग्रह आणि 50% वेटेज यांनी ग्रामर या भागावर दिलेले आहेत। तर आता शब्दसंग्रह मध्ये यांनी जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी एमपीएससी यांनी जास्त काही डीप प्रश्न उपप्रश्न असं काही जास्त विचारलेले नाहीत, सिंपल प्रश्न विचारलेले आहेत। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, तर यांनी या विरोधार्थी शब्दाचा जास्त उपयोग केलेला आहे। विरोधार्थी शब्द तुम्ही पाठ करून जायचा आहे। नंतर म्हणी, वाक्यप्रचार, तसंच यांनी लेखकाची नावं आणि त्यांचं साहित्य याच्यावर सुद्धा जास्त, उदाहरणार्थ मृत्युंजय कादंबरीवर प्रश्न विचारलेला आहे, पानिपतवर विचारला आहे, शिवाजी सावंत, बाबा बोरकर, कुसुमाग्रज, केशव सूत, इंदिरा संत या ठिकाणी असे बरेचसे साहित्यिक आहेत की त्यांच्या प्रत्येक याच्यात काय
परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे। या ठिकाणी लेखक त्यांचे साहित्य, नंतर या ठिकाणी साहित्य देण्यात आलेले पुरस्कार, उदाहरणार्थ ज्ञानपीठ पुरस्कार असतील त्यांना तो कोणाला मिळाला याच्यावर सुद्धा जास्त प्रश्न विचारलेले आहेत। नंतर बाकी ग्रामर मध्ये जर बघसाल तर शब्दांच्या जाती, काळ, लिंग, वचन, अलंकार। अलंकार हा टॉपिक यांचा अतिशय आवडता टॉपिक। कोणता? अलंकार टॉपिक। त्यामध्ये सुद्धा 4 महत्त्वाचे अलंकार, उपमा, उत्प्रेक्षा, अनुप्रास, श्लेष या 4 अलंकारावर जास्त प्रश्न विचारले। नंतर शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द, तसंच शब्दांचा वाक्यामध्ये योग्य वापर, तर हा टॉपिक तुम्ही लक्षात ठेवायचा। उदाहरणार्थ राम हा आहे, राम हा आहे, इथं त्यांनी ऑप्शन दिलेला आहे हुशार, निष्णांत, निपुण। तर अशा प्रकारचे जे आहेत शब्दांचा योग्य वाक्यामध्ये वापर असे टॉपिक त्यांनी विचारले आहे। नंतर या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे आणि उतारावर काही प्रश्न दिलेले आहेत, जे मराठीमध्ये सुद्धा दिलेले आहेत, इंग्रजीमध्ये दिलेले आहेत। तसंच मित्रांनो या सर्व परीक्षा अभ्यास करता करता ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला आहे आणि त्यांना फक्त रिव्हिजनसाठी गरज आहे, पण रिव्हिजनसाठी तुम्ही मोठ्या बॅचेस लावलेले असतील चांगल्या अकॅडमीच्या आणि त्यामध्ये तुमचा एवढे मोठे व्हिडिओ येऊन पडले असतील, मात्र रिव्हिजनसाठी एवढे मोठे व्हिडिओ किंवा तुमचे 10-20 पुस्तकं काही वेळेवर कामा येणार नाही। त्यासाठी तुम्हाला रिव्हिजन करणं आवश्यक आहे आणि हे रिव्हिजन करण्यासाठी डबल अकॅडमीने फक्त 10 दिवसाची 10 विषयाची रिव्हिजन बॅच या ठिकाणी तुमच्यासाठी आणलेली आहे। या रिव्हिजन बॅच मध्ये तुम्हाला संपर्क करायचा आहे 80 10 45 77 60। हे रिव्हिजन बॅचचे वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे या ठिकाणी 2 दिवस तुमचं इम्पॉर्टंट बुद्धिमत्ताचे चॅप्टर घेतले जाणार आहेत, 2 दिवस तुमचं मराठीचे चॅप्टर घेतले जाणार आहेत, जे चॅप्टर परीक्षेत आले तेच घेतले जाणार आहेत, जेणेकरून तुमचं कमीत कमी त्या चॅप्टरचा एकही गुण जाता कामा नये। म्हणून या ठिकाणी मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, वने, पर्यावरण, भूगोल, इतिहास अशा प्रत्येक विषयावर या ठिकाणी तुमच्याकडे त्या ठिकाणी लेक्चर असणार आहे, जे रिव्हिजन असणार आहे, फास्ट ट्रॅक असणार आहे। तिथं कुठलंही सांगायचे उत्तर नसणार आहे, डायरेक्ट टू बी कंटिन्यूड। तर ती बॅच आहे, बॅच मध्ये तुम्हाला 2000 वने पर्यावरणचे प्रश्न भेटतील। या ठिकाणी तुम्हाला बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज भेटतील। बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयाचे ई बुक सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिला जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल। तर मित्रांनो इंग्रजीसाठी डायरेक्ट इनडायरेक्ट, सेंटेन्स अरेंजमेंट, स्पेलिंग मिस्टेक्स, इडियम फ्रेजेस, ऍक्टिव्ह पॅसिव्ह, सिमिलर वर्ड, ऑपोजिट वर्ड, आर्टिकल, प्रिपोजिशन, पार्ट ऑफ स्पीच, पॅसेज आणि त्यावर प्रश्न, तर हे प्रश्न जास्तीत जास्त विचारलेले आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही स्वतःही अभ्यास करून चेक करू शकता, परंतु तुम्ही आता वेळ गमावू नका। जे टॉपिक दिले तेवढे टॉपिक परफेक्ट करा, तुमचं सिलेक्शन फिक्स झाल्याशिवाय राहणार नाही। नंतर या ठिकाणी सामान्य ज्ञान जीके वर त्यांनी काय काय विचारलेलं लक्षात ठेवा। जीके मात्र या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगणं या ठिकाणी पॉसिबल नाही, तरी सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे की जीके वर यांनी कशावर फोकस केलेला आहे। तर यांनी जीके मध्ये प्राचीन इतिहासावर यांनी जास्त फोकस केलेला आहे। शिवाजी महाराजांचा इतिहास, मध्ययुगीन इतिहास, उदाहरणार्थ अकबर, बिरबल, ताजमहाल वगैरे ज्या गोष्टी आहेत, बाबर, बिबर, त्या काळातला जो इतिहास आहे तो यांनी या ठिकाणी विचारलेला आहे। मोहम्मद शाह, मोहम्मद गझनी। नंतर आधुनिक भारताचा इतिहास विचारलेला आहे। राज्यघटना आणि पंचायत राज हा टॉपिक सुद्धा यांनी फोकस केलेला आहे। भूगोलामध्ये महाराष्ट्र भारताचा भूगोल जास्त केला, तसंच विज्ञानावर सुद्धा यांनी 1-2 प्रश्न दिलेले आहेत आणि महाराष्ट्रातील जिल्ह्या संबंधित महत्त्वाच्या काही घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी विचारलेल्या आहेत। विविध साहित्य, दिनविशेष आणि नेमणुका दिनविशेष याच्यावर जास्तीत जास्त फोकस दिलेला आहे। तर मित्रांनो तुमच्याकडे या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी तात्याचा ठोकळा असेल तर बेटर, नसेल तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही डबल अकॅडमीचं ई बुक जे आहे आपण 12000 वन लाइनर प्रश्नाचं ते दिलेलं आहे PDF स्वरूपामध्ये, तर ते तुम्ही वापरू शकता। 12000 वन लाइनर प्रश्न ज्याच्यामध्ये एका शब्दात उत्तर दिलेले आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही ते यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेत जास्त रिव्हिजन होऊ शकेल। अन्यथा तुम्ही तात्याचा ठोकळा हा वापरायचा आहे किंवा तुमच्या नोट्स वापरायच्या आहेत, ठीक आहे। आणि तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण पाहणार आहे वने पर्यावरणचे आपले कोणते टॉपिक या ठिकाणी आपल्याला करावे लागणार आहे, तर त्याची मी लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो ज्यामध्ये व्याघ्र गणना असेल, वनगणना असेल, रामसर करार असेल, वारसा स्थळ असतील, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। तसंच डबल अकॅडमीनं तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज या ठिकाणी दिलेली आहे ऍप मध्ये, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत जाण्याच्या अगोदर जास्तीत जास्त तुमचा अभ्यास व्हावा। त्यासाठी 60 प्रश्नाची टेस्ट सिरीज आहे, ऑनलाईन पद्धतीने आहे, ऍपवर सुद्धा सोडवू शकता, या ठिकाणी PDF सुद्धा मागू शकता किंवा वेबसाईटवर सुद्धा म्हणजे कम्प्युटरवर तुम्ही सोडवू शकता। तुमच्याकडे जर कम्प्युटर नसेल तर ठीक, तुमच्या मित्राला मागा किंवा
तुम्ही एखाद्या कॅफेमध्ये जाऊन सुद्धा याची तयारी करू शकता. तसंच मित्रांनो आता आपण पाहणार आहे की तुम्हाला वने पर्यावरण या कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो असे आतापर्यंत यांचा पेपर झाला, पण TCS न वने पर्यावरणावर कुठलाही पेपर घेतला नसल्यामुळे आपल्याला या ठिकाणी जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत हे आपल्या टोटल 42 पानाचे ह्या नोट्स आहेत 42 टॉपिकच्या. तर हे 42 टॉपिक तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. सोपे टॉपिक आहेत. या ठिकाणी वन विभाग रचना असेल, वनरक्षक कर्तव्य, भारतातले अभयारण्य, भारतातले उद्यान, व्याघ्र प्रकल्प, वन्यजीव संरक्षण कायदा, महाराष्ट्रातले व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्यान, जीव प्रतीके. तर मित्रांनो ही जी डेमो फाईल आहे ही मी आपला वनरक्षकचा ग्रुप आहे @VANRAKSHAK_4 या ठिकाणी तुम्हाला या टॉपिकची लिस्टवाली ही PDF टाकून देतो. तिथे जाऊन तुम्ही ते सर्व टॉपिक काय पाहून घ्यायचे. तर आशा करतो मित्रांनो या ठिकाणी रामसर करार असतील, वने पर्यावरण, या ठिकाणी जैविकता, पर्यावरण विषयक महत्त्वाच्या घटना असतील, वनस्थिती अहवाल असेल, या ठिकाणी उदाहरणार्थ काही वने पर्यावरणाच्या काही योजना असतील त्या सगळ्या तुम्हाला अभ्यास करायचा आहे. महत्त्वाचे कायदे या ठिकाणी जैविकता कायदा कधी झाला, वन्यजीव संरक्षण कायदा कधी झाला, पर्यावरण कायदा कधी झाला, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी काय अभ्यास करायचा आहे. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये परिस्थितिकी आहे, जीवावरण, परिस्थितिकी वगैरे वगैरे सर्व टॉपिकचं हे जे आहे याचं सगळं ई-बुक दिलेलं आहे डबल अकॅडमी पुणेच्या ई-बुक सेक्शन मध्ये. कुठं कोणत्या ऍप मध्ये? आता तुम्ही घरपोच मागवू शकत नाही, मात्र तुम्ही डबल अकॅडमी पुणे नावाचं ऍप आहे. पुणे नावाच्या ऍप मध्ये तुम्हाला ई-बुक सेक्शन मध्ये जायचं. ई-बुक सेक्शन मध्ये तुम्हाला ह्या नोट्स भेटून जातील 12,000 वन लाइनर. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल. नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगला जोशमध्ये अभ्यास करा. काही प्रश्न असतील तर माझा नंबर दिलेला आहेच, तुम्ही या नंबरला काय संपर्क करू शकता. 8010457760. तुम्ही हे ई-बुक तुमच्या लॅपटॉपवर सुद्धा वाचू शकता. मोबाईलवर असले तुम्ही लॅपटॉपवर सुद्धा वाचू शकता, जेणेकरून तुमचा चांगला अभ्यास होईल. थँक्यू.